नमस्कार मित्रांनो, माझं नाव फिरोज चंद्री आणि तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत हडप्पा सिंधू संस्कृतीवरील अति महत्त्वाचे प्रश्न, जे तुम्हाला समोर येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप महत्त्वाचे ठरतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटला तुमच्या प्रश्नाचे उत्तर किती बरोबर आले ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओला करतो मी सुरुवात. प्रश्न क्रमांक 1. हडप्पा संस्कृतीचा शोध कधी आणि कोणी लावला? ऑप्शन ए राखलदास बॅनर्जी, ऑप्शन बी जॉन मार्शल, ऑप्शन सी दयाराम साहनी, ऑप्शन डी अलेक्झांडर कॅनिंघम. याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दयाराम साहनी 1921मध्ये. हडप्पा हे ठिकाण सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात रावी नदीच्या काठी आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे प्रमुख सन जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली दयाराम साहनी यांनी या शहराचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 2. मोहेंजोदारोचा शोध खालीलपैकी कोणी लावला? ऑप्शन ए दयाराम साहनी, ऑप्शन बी राखलदास बॅनर्जी, ऑप्शन सी S.R. राव, ऑप्शन डी R.S. बिस्त. याचे योग्य उत्तर आहे राखलदास बॅनर्जी. ऑप्शन बी राखलदास बॅनर्जी. मोहेंजोदारो हे शहर सिंधू नदीच्या खोऱ्यात सध्याचे पाकिस्तान हे होते. 1922मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी उत्खनन करून याचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 3. मोहेंजोदारो या शब्दाचा अर्थ काय आहे? ऑप्शन ए जिवंतांचे शहर, ऑप्शन बी देवांचे निवासस्थान, ऑप्शन सी व्यापाऱ्यांचे केंद्र, ऑप्शन डी मृतांची टेकडी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मृतांची टेकडी. सिंधी भाषेत याचा अर्थ मृतांची टेकडी असा होतो, कारण उत्खननात एकाच जागी अनेक मानवी सांगाडे सापडले होते. प्रश्न क्रमांक 4. सिंधू संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे आणि वेगळे वैशिष्ट्य कोणते होते? ऑप्शन ए भव्य मंदिरे, ऑप्शन बी सुनियोजित नगररचना आणि सांडपाण्याची व्यवस्था, ऑप्शन सी लोखंडाची शस्त्रे, ऑप्शन डी घोड्यांचा वापर. याचे योग्य उत्तर आहे सुनियोजित नगररचना आणि सांडपाण्याची व्यवस्था. पक्क्या आणि भाजक्या विटांची घरे, झाकलेली गटारे, काटकोनात छेदणारे रस्ते आणि प्रत्येक घरात विहीर हे या प्रगत संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य होते. प्रश्न क्रमांक 5. सिंधू संस्कृतीतील महत्त्वाचे आणि प्रमुख बंदर म्हणजे पोर्ट कोणते होते? ऑप्शन ए हडप्पा, ऑप्शन बी कालीबंगन, ऑप्शन सी लोथल, ऑप्शन डी राखीगढी. याचे योग्य उत्तर आहे लोथल, ऑप्शन सी लोथल. गुजरातमधील भोगावा नदीच्या काठी वसलेले लोथल हे प्रमुख व्यापारी बंदर होते. येथे जहाजांची गोदी म्हणजे डॉकयार्ड सापडली आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रसिद्ध महास्नानगृह ग्रेट बाथ कोणत्या शहरात सापडले? ऑप्शन ए हडप्पा, ऑप्शन बी लोथल, ऑप्शन सी धोलावीरा, ऑप्शन डी मोहेंजोदारो. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मोहेंजोदारो. हे पक्क्या विटांनी बांधलेले आणि गळती होऊ नये म्हणून डांबराचा लेप लावलेले एक भव्य स्नानगृह होते, जे धार्मिक कार्यांसाठी वापरले जात असावे. प्रश्न क्रमांक 7. सिंधू संस्कृतीची लिपी कोणती होती? ऑप्शन ए ब्राह्मी लिपी, ऑप्शन बी खरोष्टी लिपी, ऑप्शन सी चित्रलिपी, तिलाच काय पिक्टोग्राफिक असे म्हणतात, ऑप्शन डी देवनागरी लिपी. याचे योग्य उत्तर आहे चित्रलिपी, म्हणजे तिला काय म्हणतात ऑप्शन सी चित्रलिपी, तिलाच काय म्हणतात पिक्टोग्राफिक. यात अक्षराच्या जागी चित्रांचा वापर केला जात असे आणि ती उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे. ही लिपी अद्याप वाचता आलेली नाही. प्रश्न क्रमांक 8. सिंधू संस्कृतीच्या लोकांना कोणत्या प्राण्याची माहिती नव्हती? ऑप्शन ए बैल, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी कुत्रा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी घोडा. घोडा ह्या प्राण्याची सिंधू संस्कृतीच्या लोकांना माहिती नव्हती. गाय, बैल, हत्ती यांचे पुरावे सापडले आहेत, मात्र घोड्याचे निश्चित पुरावे न आढळल्यामुळे घोडा त्यात अज्ञात होता असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 9. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कोणत्या धातूचे ज्ञान नव्हते? ऑप्शन ए सोने, ऑप्शन बी चांदी, ऑप्शन सी तांबे, ऑप्शन डी लोखंड. याचे योग्य उत्तर आहे लोखंड. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना लोखंड या धातूचे ज्ञान नव्हते. ते तांबे, कांस्य, सोने आणि चांदी वापरत असत, परंतु लोखंडाचा शोध या काळात लागला नव्हता. तो वैदिक काळात सुरू झाला. म्हणजे लोखंडाचा जो सुरुवात झाली ते वैदिक काळात झालेली आहे.
प्रश्न क्रमांक 10. सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय काय होता, कोणता होता? ऑप्शन ए युद्ध, ऑप्शन बी शिकार, ऑप्शन सी शेती आणि व्यापार, ऑप्शन डी पशुपालन. याचे योग्य उत्तर आहे शेती आणि व्यापार हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. नद्यांच्या सुपीक खोऱ्यामुळे शेती हा मुख्य व्यवसाय होता. तसेच मेसोपोटेमिया त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार चालत असे. मेसोपोटेमिया हा देश होता, त्यांच्यासोबत हा त्यांचा व्यापार चालत असे. प्रश्न क्रमांक 11. सिंधू संस्कृतीतील समाजव्यवस्था कशी असावी असा अंदाज आहे? ऑप्शन ए पितृसत्ताक, ऑप्शन बी मातृसत्ताक, ऑप्शन सी लोकशाही, ऑप्शन डी हुकुमशाही. याचे योग्य उत्तर आहे मातृसत्ताक. ऑप्शन बी मातृसत्ताक. उत्खननात मातृदेवतांच्या अनेक मातीच्या मूर्ती सापडल्यामुळे समाज मातृसत्ताक आणि स्त्रियांच्या महत्त्व देणारा असावा असा अंदाज आहे. प्रश्न क्रमांक 12. कालिबंगन हे हडप्पाकालीन शहर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी राजस्थान. याचे योग्य उत्तर आहे राजस्थान. ऑप्शन डी राजस्थान. राजस्थानमध्ये घग्गर नदीच्या काठी असलेल्या या शहरात काळ्या बांगड्या, नांगरलेले शेत आणि अग्निकुंड सापडले आहेत. प्रश्न क्रमांक 13. सिंधू संस्कृतीचे लोक कोणत्या प्रमुख पुरुष देवतेची पूजा करत असत? ऑप्शन ए इंद्र, ऑप्शन बी पशुपतीनाथ, ऑप्शन सी प्रजापती, ऑप्शन डी विष्णू. याचे योग्य उत्तर आहे पशुपतीनाथ शिव. ऑप्शन बी पशुपतीनाथ शिव ह्या देवतेची पूजा करत असत. एका मुद्रेवर प्राण्यांनी वेढलेल्या एका योगी व्यक्तीची आकृती आहे, ज्याला जॉन मार्शल यांनी पशुपतीनाथ म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 14. कार्बन 14 नुसार सिंधू संस्कृतीचा प्रगत काळ मॅच्युअर फेज कोणता मानला जातो? ऑप्शन ए इसवी सन पूर्व 1500 ते 1000, ऑप्शन बी इसवी सन पूर्व 3000 ते 2500, ऑप्शन सी इसवी सन पूर्व 2500 ते 1750, ऑप्शन डी इसवी सन पूर्व 2000 ते 1500. याची योग्य उत्तर आहे इसवी सन पूर्व 2500 ते 1750. हा काळ सिंधू संस्कृतीचा सर्वाधिक विकास आणि विस्ताराचा काळ मानला जातो. प्रश्न क्रमांक 15. कांस्याची नर्तकीची मूर्ती म्हणजेच ब्रॉन्झ डान्सिंग गर्ल कोठे सापडली? ऑप्शन ए चंदहुद्रो, ऑप्शन बी मोहेंजोदाडो, ऑप्शन सी हडप्पा, ऑप्शन डी सुरकोटडा. याचे योग्य उत्तर आहे मोहेंजोदाडो. ऑप्शन बी मोहेंजोदाडो येथे नर्तकीची मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती लॉस्ट वॅक्स पद्धतीने बनवली गेली असून ती तत्कालीन धातुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. प्रश्न क्रमांक 16. सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठी इमारत कोणती मानली जाते? ऑप्शन ए महास्नानगृह, ऑप्शन बी मोहेंजोदारो येथील मोठे धान्याची कोठार, ऑप्शन सी लोथलची गोदी, ऑप्शन डी राजवाडा. याचे योग्य उत्तर आहे मोहेंजोदारो येथील मोठे धान्याचे कोठार. दुष्काळाच्या वेळी वापरण्यासाठी धान्याची साठवणूक करण्यासाठी हे कोठार ग्रेट ग्रॅनरी बनवले होते. प्रश्न क्रमांक 17. सिंधू संस्कृतीचे लोक प्रामुख्याने कोणत्या झाडाची पूजा करत असत? ऑप्शन ए वड, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी कडुलिंब, ऑप्शन डी पिंपळ. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पिंपळ. पिंपळ ह्या झाडाची पूजा करत असत. निसर्गपूजा हा त्यांच्या धर्माचा भाग होता. मुद्रांवर पिंपळाच्या पानांची चित्रे अनेक ठिकाणी आढळली आहेत. प्रश्न क्रमांक 18. जगामध्ये सर्वात प्रथम कापूस पिकवण्याचा मान कोणत्या संस्कृतीला जातो? ऑप्शन ए इजिप्शियन, ऑप्शन बी मेसोपोटेमियन, ऑप्शन सी सिंधू संस्कृती, ऑप्शन डी चीनी संस्कृती. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिंधू संस्कृती. सिंधू खोऱ्यात कापूस पिकवला जात असे. ग्रीक लोक याला सिंधूवरून सिडोन असे म्हणत. प्रश्न क्रमांक 19. सिंधू संस्कृतीतील मुद्रा सील्स प्रामुख्याने कशापासून बनवल्या जात? ऑप्शन ए लोखंड, ऑप्शन बी स्टिअटाईड म्हणजे सेलखडी, ऑप्शन सी लाकूड, ऑप्शन डी काच. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्टिअटाईड. स्टिअटाईड हा एक प्रकारचा मऊ दगड होता. व्यापारासाठी आणि ओळखीसाठी या मुद्रा वापरल्या जात. प्रश्न क्रमांक 20. सिंधू संस्कृतीतील कोणत्या शहरात सांडपाण्याची व्यवस्था आढळली नाही?
ऑप्शन ए हडप्पा, ऑप्शन बी कालीबंगन, ऑप्शन सी बनावली, ऑप्शन डी धोलावीरा. याचे योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी बनावली. या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था सापडली नाही. हरियाणातील बनावली हे एकमेव असे शहर होते जिथे उत्कृष्ट गटार योजना आढळून आलेली नाही. प्रश्न क्रमांक 21. हडप्पा हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले होते? ऑप्शन ए सिंधू, ऑप्शन बी रावी, ऑप्शन सी सतलज, ऑप्शन डी चिनाब. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रावी. रावी नदीच्या काठी हडप्पा हे शहर वसलेले होते. हडप्पा हे शहर रावी नदीच्या डाव्या किनाऱ्यावर होते, जी सिंधू नदीची एक उपनदी आहे. मोहेंजोदारो सिंधू नदीवर होते. प्रश्न क्रमांक 22. सिंधू संस्कृतीतील किल्ला नसलेले एकमेव शहर कोणते? ऑप्शन ए चंदहुद्दो, ऑप्शन बी लोथल, ऑप्शन सी राखीगढी, ऑप्शन डी सुरकोटडा. याचे योग्य उत्तर आहे चंदहुद्दो. ऑप्शन ए चंदहुद्दो. इतर शहरांप्रमाणे चंदहुद्दो येथे पश्चिमेला उंचावरील किल्ला आढळलेला नाही. हे मण्यांचे म्हणजेच बीड्स कारखाने असलेले औद्योगिक केंद्र होते. प्रश्न क्रमांक 23. हडप्पा संस्कृतीतील लोक वजने आणि मापे कोणत्या पटीत वापरत असत? ऑप्शन ए 10च्या पटीत, ऑप्शन बी 12च्या पटीत, ऑप्शन सी 14च्या पटीत, ऑप्शन डी 16च्या पटीत. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 16च्या पटीत. सापडलेली वजने 16, 32, 64 या पटीत होती. भारतात चालत असलेली 1 रुपयात 16 आणे ही याच प्राचीन परंपरेची देणगी होती. प्रश्न क्रमांक 24. प्रगत जल व्यवस्थापनासाठी कोणते सिंधू शहर प्रसिद्ध होते? ऑप्शन ए लोथल, ऑप्शन बी धोलावीरा, ऑप्शन सी कालीबंगन, ऑप्शन डी रोपड. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी धोलावीरा. गुजरातमधील या शहरात पावसाचे पाणी साठवण्याची आणि कालव्यांची व्यवस्था अत्यंत प्रगत होती. प्रश्न क्रमांक 25. हडप्पाकालीन मुद्रांवर सर्वाधिक वेळा कोणता प्राणी कोरलेला आढळतो? ऑप्शन ए वाघ, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी एकशिंगी प्राणी म्हणजेच युनिकॉर्न, ऑप्शन डी बैल. याचे योग्य उत्तर आहे एकशिंगी प्राणी युनिकॉर्न. ऑप्शन सी एकशिंगी प्राणी. या काल्पनिक किंवा पवित्र मानल्या गेलेल्या प्राण्याचे चित्र मुद्रांवर सर्वात जास्त वेळा आढळते. प्रश्न क्रमांक 26. सिंधू संस्कृतीतील घरे प्रामुख्याने कशापासून बनलेली जात असत? ऑप्शन ए लाकूड, ऑप्शन बी दगड, ऑप्शन सी माती, ऑप्शन डी भाजक्या विटा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भाजक्या विटा म्हणजे बर्न ब्रिक्स. इजिप्त आणि मेसोपोटेमियामध्ये उन्हात वाळलेल्या विटा होत्या, मात्र हडप्पा संस्कृतीत पक्क्या भाजक्या विटांचा वापर झाला. प्रश्न क्रमांक 27. हडप्पा संस्कृतीत मृतांना दफन करताना त्यांचे डोके साधारणतः कोणत्या दिशेला ठेवले जात असे? ऑप्शन ए पूर्व, ऑप्शन बी पश्चिम, ऑप्शन सी उत्तर, ऑप्शन डी दक्षिण. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर. उत्तर दिशेला मृतांचे जे डोके होते त्या दिशेला ठेवले जात असे. दफनभूमीमध्ये सांगाडे डोके उत्तरेकडे, पाय दक्षिणेकडे अशा अवस्थेत सापडले आहेत. प्रश्न क्रमांक 28. स्वातंत्र्यानंतर भारतात सर्वप्रथम उत्खनन झालेले शहर कोणते? ऑप्शन ए राखीगढी, ऑप्शन बी रोपड, ऑप्शन सी धोलावीरा, ऑप्शन डी लोथल. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रोपड. 1953 पंजाब भारतमधील सतलज नदीच्या काठी वाय.डी. शर्मा यांनी याचे उत्खनन केले आहे. माणसासोबत कुत्र्याला दफन केल्याचा पुरावा देखील मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 29. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण कोणते मानले जाते? ऑप्शन ए आर्यांचे आक्रमण, ऑप्शन बी महासाथीचे रोग, ऑप्शन सी पर्यावरणीय बदल आणि महापूर, ऑप्शन डी दुष्काळ. याचे योग्य उत्तर आहे पर्यावरणीय बदल आणि महापूर याचे सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाचे मुख्य कारण मानले जाते. नद्यांनी पात्र बदलल्यामुळे, वारंवार येणाऱ्या पावसामुळे किंवा पुरामुळे, हवामान बदलामुळे ही संस्कृती नष्ट झाली असा अभ्यासकांचा मतप्रवाह आहे. प्रश्न क्रमांक 30. हडप्पा संस्कृती कोणत्या युगातील मानली जाते? ऑप्शन ए अश्मयुगातील, ऑप्शन बी लोहयुगातील,
ऑप्शन सी ताम्रपाषाण युगातील, ऑप्शन डी कांस्य युगातील. याचे योग्य उत्तर आहे ही ऑप्शन डी म्हणजे कांस्य युगातील मानली जाते. या काळातील लोकांना तांबे आणि कथील एकत्र करून कांस्य हा नवीन धातू बनवण्याची प्रगत कला अवगत होती. तर ही होती आजची तुमच्यासाठी पोलीस भरती, वनरक्षक भरती, बार्टी, सारथी, TRTI, महाज्योती, वनाटी, सारथी, RT यासाठी खूप महत्त्वाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलो. हडप्पा संस्कृतीबद्दल जे प्रश्न घेतलो ते तुम्हाला समोरच्या भविष्यकाळात येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तरी पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या इतर मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. असेच काही व्हिडिओ मी टॉपिकनुसार घेऊन येणार आहोत, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.